वेलकम टू अवर चॅनल। आज इथे बघा मी तुम्हाला छान कडाकणीची रेसिपी दाखवणार आहे। तर त्यासाठी सर्वात आधी आपण इथे पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे आणि ते कोमट असं दूध घेतलेलं आहे। तर त्यामध्ये पाऊण वाटी एवढीच पिठी साखर मी मिक्स करून घेणार आहे, म्हणजे यामध्ये छान पिठी साखर विरघळून जाईल। तर सर्वात आधी आपल्याला हीच प्रोसेस करून घ्यायची आहे। तर तुमच्याकडे कडाकणी कोणत्या माळीला करतात, कोणाकोणाकडे तर ह्या कडाकण्यांची माळ 7व्या माळीला किंवा 8व्या माळीला किंवा 9व्या माळीला अशा दिवशी करतात। तर यापैकी तुमच्याकडे कोणत्या दिवशी ही माळ लावली जाते घटाला ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि ह्या अशा कडाकण्या करून आपण घरच्या घटाला देखील माळ लावतो आणि आपल्या आजूबाजूच्या एरियात असलेल्या देवीच्या मंदिरात देखील आपण ह्या कडाकण्या घेऊन जातो। तर अशा पद्धतीने ह्या कडाकण्या सर्वांच्याच घरी केल्या जातात, पण त्या वेगवेगळ्या दिवशी यांची माळ बनवली जाते। तर अशा पद्धतीने बघा इथे मी 2 वाटी मैदा घेणार आहे हे करण्यासाठी। तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ देखील वापरू शकतात, पण मी आज हे तुम्हाला मैद्यापासून करून दाखवणार आहे। इथे सर्वात आधी मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि तो मी एकदम चाळणीने व्यवस्थित चाळून घेणार आहे, म्हणजे काही कचरा घाण काही असेल तर ती चाळणीवर येऊन जाईल आणि आपल्याला स्वच्छ असा मैदा भेटेल। तर अशा पद्धतीने मी इथे हे चाळून घेतलेलं आहे आणि हे चाळल्यानंतर बघा इथे मी इथे अर्धी वाटी एवढा रवा घेणार आहे। बारीक असा रवा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही थोडासा मिक्सरला काढून घ्या, तो म्हणजे बारीक होईल छान। ते चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहे आणि इथे बघा मी एवढी पळी भरून कडकडीत गरम असं तेलाचं मोहन घालणार आहे। तुम्ही तुपाचं देखील मोहन इथे घालू शकतात। आणि त्यानंतर बघा हे जे तुपाचं किंवा तेलाचं आपण जे मोहन घातलंय ते गरम असतं, एकदम हात घालू नका त्यामध्ये। तर आधी हे चमच्यानीच व्यवस्थित तुम्ही हलवून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पीठ आणि हे मोहन। तर अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर थोडंसं हाताला सोसवेल इतकं गार झालं की आपल्याला व्यवस्थित ते मोहन सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे कडाकण्या ज्या आहेत त्या सर्व बाजूंनी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील। तर अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे। तुम्ही देखील अशाच कडाकण्या करतात का? तर तुम्हाला माझ्या पद्धतीने जर करायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि तुम्हाला जर आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा तुम्ही इतरांना। तर अशा पद्धतीने बघा हे आपण पाऊण वाटी एवढं दूध घेतलंय, एवढं आपल्याला लागेलच असं नाहीये, त्यामुळे आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये हे दूध घालणार आहोत। आणि जर तुम्हाला या दुधात पिठी साखर नसेल घालायची तर तुम्ही त्याऐवजी गूळ देखील वापरू शकतात, पण मी इथे तुम्हाला आज पिठी साखराचे करून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने बघा थोडं थोडं दूध घालत आपल्याला हे भिजवून घ्यायचंय। तुम्हाला जर दूध घालायचं नसेल भिजवायला तर तुम्ही पाण्यात देखील भिजवू शकतात, पण माझी आई आणि सासरकडचे जर करायचे असेल तर अशाच पद्धतीने दूध घालून आम्ही ह्या कडाकण्या करतो। तर इथे बघा मी थोडं थोडं दूध घालणार आहे, एकदम दूध घालायचं नाही, नाहीतर आपलं पिठाचं पातळ होऊ शकतं किंवा घट्टही होऊ शकतं, त्यामुळे आपण थोडं थोडं करून आपण इथे दूध घालायचं आहे। तर व्यवस्थित सर्व बाजूंनी हे चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। तर अशा कडाकण्या तुम्हाला आवडतात का खायला, आणि तुम्ही ह्या कडाकण्या कशासोबत खातात की नुसत्याच खातात हे देखील मला कमेंट करून सांगा, कारण खाताना या इतक्या छान क्रिस्पी कुरकुरीत लागतात ना की एक खाल्ल्याने तर मनच भरत नाही, चांगल्या 4-5 खाल्ल्यावर कुठे छान वाटतं, हो की नाही? तर तुम्हाला पण ह्या कडाकण्या आवडतात का? तर ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि अशा पद्धतीने बघा मी व्यवस्थित हा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि एवढं आपलं 2 ते 3 चमचे दूध उरलेलं आहे, तर ते आपण बाजूला ठेवून देणार आहोत। आणि हे पीठ आपण अर्धा ते 1 तास मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत। आणि छान इथे अर्धा 1 तास पीठ मुरल्यानंतर बघा तुम्हाला दाखवते मी, व्यवस्थित हे आपण चांगलं हाताने मळून एकजीव केलेलं तर आहेच आहे, पण परत याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि छान असं मस्त थोडंसं सैलसर होण्या इतकं याला मळून घ्यायचंय। तुम्ही लागलं तर याला छान असं कुटून देखील घेऊ शकतात, खलबत्त्याने याला छान कुटायचं, किंवा मग तुम्ही फूड प्रोसेसर असतं त्यामध्ये देखील थोडं थोडं घालून याला फिरवून घेतलं तर हे छान असं मऊसूत होईल। तर अशा पद्धतीने बघा हे व्यवस्थित असं करून घेणार आहे मी। तर छान असं एक 5 ते 10 मिनिटं मळल्यानंतर व्यवस्थित याचे 2 भाग करणार आहे आणि याला छान व्यवस्थित असं लांबट आकार देऊन घेणार आहे आणि एकसारखे आपण इथे याच्या छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहोत, म्हणजे सर्व आपल्या ज्या कडाकण्या आहेत त्या एकसारख्या होतील। तर हे बघा इथे मी गॅसच्या ओट्यावरच हे व्यवस्थित असं लांबट करणार आहे आणि ह्या ओट्यावरच मी ह्या लाटून देखील घेणार आहे। तर जसं मी स्वयंपाक शिकली आहे ना तसं मी ओट्यावरच पोळ्या करायचं शिकली आहे, त्यामुळे मला पोळपाटावर पोळ्या करता येत नाहीत। तर मला मागे एक कमेंट आली होती की पोळपाट धुण्यासाठी तुला कंटाळा येतो का म्हणून तू वापरत नाहीस का? तसं काही नाहीये। तर ओटा देखील मी व्यवस्थित स्वच्छ धुवूनच वापरते, त्यामुळे मला इथे ओट्यावर करायला कम्फर्टेबल वाटतं, त्यामुळे मी ओट्यावरच हे करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित असे एकसारखे आपण इथे हे गोळे करून घेतलेले आहेत छोटे छोटे। याच्याच आपण आता छान पुऱ्या लाटणार आहोत, किंवा तुम्ही एक मोठी पोळी लाटून ग्लासने किंवा एखाद्या मोठ्या डब्याने किंवा झाकणाने देखील या एकसारख्या कडाकण्या करून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने बघा मी छोटे छोटे गोळे एकसारखे करून घेऊन
एकदम पातळ अशी लाटून घ्यायचीत आपल्याला आणि एकदम पातळ अशी छान लाटली की ती मस्त कुरकुरीत होते, क्रिस्पी पण होते आणि खातानाही खूप छान लागते। तर ह्या कडकण्या अशा आहेत ना की ह्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चावण्यासारख्या होतात, त्यामुळे सगळ्यांनाच ह्या आवडतात देखील। तर एकदम पातळ लाटायची आपल्याला, जेवढी पातळ आपल्याला लाटता येईल तेवढी। तर तुम्ही अशी लाटून घेतल्यानंतर जर कडा वगैरे फाटल्या तर एखाद्या ग्लासने, वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने देखील एकसारख्या याला करू शकतात, पण मी अशाच ठेवून घेणार आहे। आणि व्यवस्थित अशा झाल्यानंतर इथे बघा आपण याची माळ करणार आहोत, त्यामुळे याला मी असं काडीच्या पेटीच्या काडीने छिद्र पाडून घेणार आहे, म्हणजे नंतर पाडण्याची गरज पडत नाही, आपल्याला डायरेक्ट याला अशा ओवून घेता येतात ह्या। तर अशा पद्धतीने बघा मी सर्व ताटामध्ये ह्या अर्ध्या पिठाच्या करून घेतलेल्या आहेत आणि या आता मी तळायला घेणार आहे। तर इथे बघा तेल तापतच ठेवलं होतं मी, तर आधी पूर्ण तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आहे आणि ह्या मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। कसं असतं ना, यामध्ये आपण साखर किंवा गूळ घालतो तर एकदम लगेच ह्या लाल व्हायला लागतात, त्यामुळे मीडियम गॅसवर आपल्याला हळूहळू आणि सावकाश पद्धतीने ह्या तळून घ्यायच्या आहेत। आणि जेव्हा याच्या कडा अशा ब्राऊन गोल्डन ब्राऊन होतात किंवा अशा थोड्याशा चॉकलेटी दिसायला लागतात किंवा खरपूस अशा तळल्यासारखे दिसायला लागतात, त्यावेळेस या कडकण्या तळून झालेल्या आहेत असं समजावं। तर बघा इथे मस्त कलर आलेला आहे आणि छान अशा गोल्डन रंगावरती या तळल्या गेलेल्या आहेत। हे बघा मी तुम्हाला दाखवते इथे, तर मस्त असं चिमट्याच्या साह्याने मी हे तळून घेत आहे। तर इथे मस्त रंग आलेला आहे आणि आपली कडकणी तळून झालेली आहे आणि तेलातले बुडबुडे देखील कमी झालेले आहेत। हे बघा किती छान झालेली आहे। तर अशाच पद्धतीने मी सर्व तळून घेणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की पूर्ण ताटभर या कडकण्या झालेल्या आहेत आणि छान रंगावरती दिसत आहेत। बघा किती सुंदर रंग आलाय आणि छान कुरकुरीत पण झाल्यात बरं का। तर मी तुम्हाला इथे जवळून कॅमेरा घेऊन दाखवत आहे की कशा झालेल्या आहेत त्या। तर तुम्हाला जर आवडले असतील माझ्या पद्धतीने तर नक्की करून बघा। हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते एक, तर मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहे, तर नक्की ट्राय करा। थँक्यू, धन्यवाद।